तर मित्रांनो, माझ्याकडे एक गुड न्यूज आणि एक बॅड न्यूज आहे. गुड न्यूज अशी आहे की माझा मित्र चांगला सॉरी माझा चांगला मित्र ओमकार, मी त्याच्या गावीला चाललोय सांगलीला. आणि माझ्यासोबत पहिल्यांदा असं होतंय की मी माझं गाव सोडून दुसऱ्याच्या गावीला चाललोय. आणि मग बॅड न्यूज अशी आहे की मला 10 मिनिटात निघायचंय आणि मी अजून बरमुड्यावरती आहे आणि माझी बॅग पण रिकामी आहे. मला आता तरी निघायला पाहिजे. भाई जनरल साठी मारा मोर तिथं माणूस झोपले, 2 माणसं झोपलेत, त्याला उठवायला किती भांडणं चालू आहे. खतरनाक, लय खतरनाक भाई. जनरल, दिस इज अ जनरल भाऊ, इंडियन रेल्वे. काय म्हणणार, मला तर फुल मजा येते. फर्स्ट टाइम आहे आज जनरल मध्ये. मी याला म्हणतोय बस भाई, तर नाही, याला नाही बसायचंय. माणसं म्हणते हा, माणसं म्हणते आमच्या माणसं नाही, ती गाडी सुटल्यावर मग कळत आहे त्याला. ते चेहरा देखो, सगळे ए सरक सरक. हा हो उठत पण नाही. तर मित्रांनो, मी तुम्हाला घरी सांगितलंच होतं, मी तुम्हाला रेल्वे स्टेशनवर भेटेल. आणि मी छत्रपती संभाजीनगरच्या रेल्वे स्टेशनवर नाहीये. मी आता जस्ट आहे मनमाड जंक्शन रेल्वे स्टेशनवर, जे की हे नाशिक मध्ये पडतो. आणि आम्ही पुणे एक्सप्रेसनं मनमाड पर्यंत आलोय. आणि नंतर कोल्हापूर एक्सप्रेस आमची यायची बाकी आहे, ती आहे 12:30ला. आणि त्या ट्रेन आम्ही जाणार आहे पुढं. माझ्यासोबत फिरायला जाणारे 2 मित्र आहेत, जे की एक कॅमेरामॅन आहे आणि ते कुठे गेलं. तू व्हिडिओ मध्ये आलताच कधी वापस यायला तर. सो आता आम्ही जस्ट मनमाड रेल्वे स्टेशन आहे आणि आम्ही चाललोय सांगलीला गेल्यावर आम्ही खूप मजा करू, तुम्हाला ब्लॉग मध्ये मी दाखवू. सो सी यू सून. आणि आता ट्रेन मध्ये बसू तर. बाय बाय. यो भाई मित्रांनो, ही जी अनाउन्समेंट आहे ना, ह्याला दरवेळेस मी पागल होतो माहितीये का. ही अनाउन्समेंट इतकी फालतू आहे ना, खरं सांगतो. आणि आता चाललोय प्लॅटफॉर्म नंबर 1 वर. आणि जाता जाता आपण काहीतरी बोलू तरी जाते वेळेस आता बस आम्ही 6 नंबरच्या प्लॅटफॉर्मवर होतो आणि आता चाललोय 1st नंबरच्या प्लॅटफॉर्मवर. तिथून बघू काय होतंय. आणि 1 नंबरवर ट्रेन आलेली आहे. गेली ट्रेन. सो इथं 4 नंबरवर आलेली ट्रेन, जनशताब्दी आलेली आहे ट्रेन. आणि सो हे मनमाडचं रेल्वे स्टेशन ब्रो. या जागेवर मी फर्स्ट टाइम आलो, ठीक आहे. आणि कोणी कमेंटमध्ये टाकू नका, अरे कुठं फिरतोय. हां चल मग सोड. मग आता आम्ही खाली जाऊ. तर मित्रांनो, आता बाहेरून आलेलो, आईस्क्रीम खाऊन पण आलोय. एक किस्सा झालाय पण ते सांगणार नाही मी. बट आता आम्ही वापस प्लॅटफॉर्म नंबर 6 वर आलेलो आहे. आणि अंधार आहे त्याच्यामुळेच ते टॉर्च मारावं लागेल. बट जाऊया आता, काहीतरी खाऊया आणि पोट भरूया, लय भूक लागली आहे. ओके. हे एक त्रास द्यायला, त्याला इग्नोर मारा, फेकून मारा काहीतरी, पण ठीक आहे. ओके. आणि आता ट्रेन आल्यावर भेटू. सो सी यू सून. आता आमची ट्रेन मनमाड रेल्वे स्टेशनहून निघालेली आहे. सो आता आमची सीट भेटलेली आहे. एक ही सीट आहे, पण ही सीट नव्हती आमची, वरची सीट होती. बट आता ती काकू झोपलेल्या आहेत, त्यामुळे आम्हाला ही भेटली. मस्त खिडकीची भेटली. कसं वाटतंय. आणि एक ही सीट आहे आणि एक वरची सीट आहे. आणि आता ट्रेन निघली ना ब्रो. आणि यार, इंडियन रेल्वे अशी का करते हे रिझर्वेशनचा डब्बा आहे. आम्ही इतक्या महिन्यानंतर तिकीट काढून इथं आलोय आणि असे का करताय मला पण नाही समजत आहे. बट आता रेल्वे निघलेली आहे. बघू जर सकाळपर्यंत जर नीट नाही झालं तर एक कंप्लेंट टाकतो इंडियन रेल्वे. काय टीसी पण नाहीये, काही नाही, सगळे जनरल मधलेच सगळे बसलेले. भेटूया आता, बघूया कंप्लेंट टाकतो की नाही. आता निघाली रेल्वे आणि 1 वाजलाय आता. निघाली आता, बघू पुढचा प्रवास कसा होतो. आणि 12 वाजेपर्यंत आहे आम्ही ट्रेनमध्ये. तुम्हाला सकाळचा बाहेरचा व्ह्यू पण दाखवू.
आणि एन्जॉय बी करू. आता झोपतो आणि भेटूया डायरेक्ट सकाळी. सो सी यू. तर मित्रांनो, आपला अर्धा सफर पूर्ण आत्तापर्यंत झालेला आहे. आणि आता जस्ट आम्ही पुणे रेल्वे स्टेशनला आहे. आणि अजून इथून अर्धा बाकी आहे. तिथून अर्धा झाला, आता इथून अर्धा बाकी आहे. इथं बी हे त्रास देऊ राहिले अनाऊन्समेंटवालं. सो आता रेल्वे स्टेशन पुणे रेल्वे स्टेशन. हां, ट्रेन आहे आपली. ठीक आहे, शिव सर. भेंडी पण अजून ही ट्रेन निघालेली नाही आहे यार. आता ती एसीच्या डब्यात आलो आहे. इथं ओंकार बाथरूमला गेला आहे आणि इथं थांबलो आहे जरा. मी पण बाथरूमला गेलतो. ठीक आहे, एवढं चालत राहते. तिकीट बुक केलेलं बरं आहे. हां, बिना तिकीटाचं नाही आलं आहे. हां, ठीक आहे. तो नाही निघत आहे अजून किती वेळ आहे की हिला निघायला. बट मला वाटतं इंजिन चेंज झालेलं आहे हिचं, तरी का निघत नाही मला ते पण समजत नाही आहे. एसीच्या डब्यात पशी आलेलं आहे. आणि पुणे स्टेशन ह्या साईडचं. इथं ओमसाहेब राम एंटरप्राइज आहे, भरपूर काही आहे या साईडला हे. आणि वरी मेट्रो आहे वाटेल मला तर ते वाटतं मेट्रो आहे. ती साईड मेट्रो आहे मला आता वाटतं आहे. बस भाई, लाईफ हो तो ऐसे हो, नाही तो नाही हो. सो आता जस्ट निघेल आता. मला काय असं वाटतं जरा टाईम झालेला आहे ट्रेनचा. आणि जाऊया, मजा करूया.
याच्यामध्ये हे झालतो मग्न झालतो मी पूर्ण. काय सुंदर तयार. आणि आता जस्ट एक रेल्वे स्टेशन आलंय. सो आता वापस सिनेमॅटिक शॉट्स बघा तुम्ही आणि खूपसुरती पाहत राहा. सी असून भेटू आता पुढं जेव्हा बोलल मी तेव्हा. ठीक आहे. ड्युटी काय संपत नाहीये तरी पण आता किती राहिले आमचं 150 किलोमीटर राहिले आणि इथून सातारा आता फक्त 50 किलोमीटर राहिले एवढंच. आणि सांगलीला जाणार आहे बरं का. सातारा नाही, फक्त साताऱ्याचं तुम्हाला सांगितलं मी 50 किलोमीटर राहिले आणि सांगली 150 राहिले अजून. तरी पण आता जाऊता कर बघा दिसत असलं तर बघा. तेव्हा दिसला ना कर. इंजिन दिसलं. वॅप 4 लावलेला आहे ट्रेन मध्ये आणि सगळं ICFच आहे. LHPचं एक पण नाहीये. आयरन कसा येतोय पवनचा आवाज. सो ब्युटी तर संपत नाहीये. तुम्ही सिनेमॅटिक एन्जॉय करा यार. सिनेमॅटिक खूप एन्जॉय करा. हा म्हणजे एक ब्युटी सोर्स बनलाय व्हिडिओ. कडक भाई कडक. कसा हसते खतरनाक आहे भाई. बघा माझ्या मागच बघा तुम्ही. माझं एकदम परफेक्ट एकदम परफेक्ट. सो आता भेटूता आणि बघ जेव्हा मी बोलेल तेव्हा बोलेल. ठीक आहे. तुम्ही तोपर्यंत सिनेमॅटिक शॉट्स एन्जॉय करा. सो सी यू. तर मित्रांनो जसं आता सांगलीवर आलेलं आहे बघा. सांगलीचं रेल्वे स्टेशन ओके स्टेशन आहे. एवढं बी खास नाही आहे. ठीक आहे. आणि ट्रेन चालली आहे. बाय ट्रेन. बाय. आत्तापर्यंत आम्हाला जर्नी सुखरूप दिलेली त्याच्यामुळं धन्यवाद त्या ट्रेनला. आणि आता जसं सांगलीचं स्टेशन आलेलो आहे. आता इथून बसनं जायचं आहे महामंडळ ना बरं का. 23 किलोमीटर इथून त्याचं गाव. आणि तिथून त्याची दाद निखील घ्यायला सोडा आपल्याला काय घेणं देणं नाही. पण आता बसमध्ये जाऊता. सो भेटूया बसमध्ये. हां आणि ब्युटी लई चांगली होती बरं का. रेट द्या बरं का त्या ब्युटीला. ठीक आहे. सो सी यू सून. तर मित्रांनो आम्ही बस स्टँडवर आलेलो आहे आणि बाई खरं सांगतो रिक्षावाले इतके लुटेरे कसं काय झाले आजकाल. बाई किती 2-2.5 किलोमीटरसाठी 40 रुपये मागायले पर हेड. 40 रुपये म्हणजे टोटल किती झाले असते. 40 आणि 40 80 प्लस 120 रुपये. 120 3 किलोमीटरसाठी पागले का. आमच्या इथे 6 किलोमीटरसाठी फक्त 20 रुपये येतात. मग आता आलाय तिने घेतले 20 रुपये. एक होता तात्या म्हणून
तो आता सांगलीच्या आष्ट्याच्या बसमध्ये बसलोय, बस स्टँडवर आलेलो आहे सांगलीच्या. आणि आपली लाल परी बरं का. तर मित्रांनो आपला प्रवास संपलेला आहे आणि आलोय मी ओंकारच्या दीदीच्या घरी. आणि वातावरण तर इथं पण मस्त आहे भाई. अरे शेत बीत लय भारी घर यार, म्हणजे इलाका भारी. हा ही एवढं एकच घर आहे. हा या इलाक्यात राहतात ते त्यांची फॅमिली. आणि भारी यार, काय यार एवढं भारी, काय यार आज का भारी दिसायला एवढं. वा शेत बित आम्हाला शेताचं माहित नाही काही, आमच्याकडे शेत नाहीये. आणि मस्त झालंय प्रवास, एकदम सुखरूप झालाय, चांगला बी झालाय, एकदम भारी बी झालाय, सगळं म्हणता येईल ह्या ब्लॉग मध्ये. आणि हो आलोय आम्ही. किती वाजता आलतो? 2 वाजता आलो. आता जेवलो, खाल्लं पिल्लं सगळं आणि आता चक्कर मारायलो, जरासं जिरं होतं. आणि आता झोप यायली आहे लई, सगळं वाजला. सो झोपतो आता थोड्या वेळानं, थोडंसं फिरून येतो. आणि ह्या ब्लॉगसाठी इथपर्यंतच. आणि ह्यो ब्लॉग जर आवडला असेल तर ह्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि सी यू सून, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. सो बाय बाय आणि सायोनारा.